नमस्कार. आज करूया बटाट्याचे वेफर्स. तर वेफर्स करण्यासाठी मी इथं 5 किलो बटाटे घेतले आहेत. त्याच्या साली अशा प्रकारे आपल्याला पिलरनं काढून घ्यायचे आहेत. नंतर वेफर्स करायची किसणी आहे त्याने त्याच्या गोल गोल चकत्या पाडून घ्यायच्या आहेत. ह्या चकत्या 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. तर ह्या चकत्या धुतल्यानंतर आपल्याला ह्या रात्रभर अशाच पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी एक मोठं पातेलं घ्यायचं. त्या पातेल्यामध्ये आपली जे बटाट्याच्या चकत्या आहेत त्या बुडतील एवढं पाणी घ्यायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा तुरटी टाकून घ्यायची आणि हे पाणी उकळून घ्यायचं. पाणी उकळलं की त्याच्यामध्ये ह्या चकत्या टाकून घ्यायच्या. चकत्या टाकून घेतल्यानंतर पातेल्यावरती परात किंवा मोठं ताट झाकून घ्यायचं आणि ह्या पाण्याला उकळी काढून घ्यायची. तर चकत्या घातलेल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपल्याला ह्या चकत्या शिजवताना जास्त म्हणजे ओव्हरकुक करायच्या नाहीत, कारण ह्या फक्त 70-80% शिजवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला ह्या चकत्या शिजल्या की गॅस बंद करायचा आहे आणि या चकत्या शिजल्यानंतर अशा प्रकारचा एखादा झाऱ्या घ्यायचा आणि या पाण्यातून ह्या चकत्या साईडला काढायच्या आणि उन्हामध्ये अशा प्रकारे एखादं कापड अंथरून घ्यायचं आणि एक एक करून पसरून अशा घालून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर याचा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर व्हिडिओच्या खाली त्रिकोण दिलेला आहे, तिथे हा व्हिडिओ आहे, तर तुम्ही तो चेक करू शकता.